Hey, good morning my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स, हेरिडिटरी आणि इव्होल्यूशन. ऍक्च्युअली हा आपला चॅप्टर संपलेला आहे कारण आपण ह्यूमन इव्होल्यूशन पर्यंत येऊन पोहोचला आहे. आपला हेरिडिटरी चेंजेस झाला आहे, इव्होल्यूशन, डार्विन थेरी सगळं झालेलं आहे. पण एक टॉपिक जो आहे तो माझ्याकडून राहून गेलेला आहे की मी तुम्हाला म्हटलं की हा टॉपिक मी शेवटी घेईल. तो जो मला अवघड वाटतो बऱ्याच विद्यार्थ्यांना, तो टॉपिक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे नक्की काय आहे? बोर्डाच्या पेपरमध्ये बऱ्याचदा त्याच्या डेफिनेशन, त्याचा डिफरन्स, शॉर्ट नोट हे बऱ्यापैकी फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे विचारलं गेलेलं आहे. हा टॉपिक आपला राहिलेला आहे, तो टॉपिक आज आपण बघणार आहोत. बाकी सगळं डिटेलमध्ये सगळे टॉपिक हे तुम्हाला विथ मस्त व्हिडिओ दाखवलेला आहे, त्याच्यातून क्लिअर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी जरा जाऊन आपली प्लेलिस्ट चेक करा. ठीक आहे, तर आज काय बघायचं आहे? आज बघायचं आहे आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. पण ह्या सगळ्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे आपला? चला समजून घेऊया. सो यू कॅन सी व्हॉट इज दिस. काय दिसतंय? खेळणं दिसतंय तुम्हाला? नाही, हे काय आहे? आपल्या मध्ये असणाऱ्या डीएनएचं स्ट्रक्चर आहे की जो डीएनए आणि जे आरएनए, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहे त्या सगळ्या घडून आणत असतात. मग हे डीएनए काय आहे, आरएनए काय आहे, सगळं जे बेसिक आहे ते सगळ्यात पहिले समजून घेऊया. सो स्टुडंट, आता आपण शिकून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला शिकायची आहे व्हॉट इज मीन बाय सेल. आता सेल सगळ्यांनी अभ्यास करायचा की द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठल्याही सजीवांच्या कार्याचं आणि त्यांचं जे फंक्शनचं जे युनिट आहे त्याला आपण सेल म्हणणार आहोत. आपण बघितलं आहे की जसं आपण घर बांधत असतो, घर बांधण्यासाठी आपल्याला काय लागत असतात? महत्वाचा घटक तुमच्या विटा काय झाल्या? तुमच्या सेल झाल्या. याच्यामध्ये काय झालं? सेल. तुमची बॉडी जी आहे ते हजारो करोडो सेल्सने बनलेली आहे. मग आता हे जे सेल आहे या सेलचे आपण टाइप्स पण बघितले. सेल हे प्लांट सेल्स असतात, प्लांट सेल असतात. त्याच्यानंतर काय असतात? तुमचे ॲनिमल सेल असतात. प्लांट सेल असतात आणि ॲनिमल सेल असतात. अजून काय बघितलं आपण? सेल ह्या दोन टाइपचे असतात. कुठल्या? प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. हे पण आपण शिकलेलो आहोत अगोदर 7th स्टँडर्ड पासून. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल, ज्याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे सगळं जे आहे ते वेल डिफाईन असतं आणि ज्याच्यामध्ये नसतं. हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता हे जे सेल आहे, ही जी सेल आहे, हे सेल किंवा जो डीएनए, आरएनए याचा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे सगळं जे बेसिक स्ट्रक्चर आहे हे बेसिक स्ट्रक्चर माहीत असणं खूप गरजेचं आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुमची जी सेल आहे या सेल पासून काय होत असतं? तुमचं न्यूक्लियस तयार होत असतं. हे तर तुम्हाला माहिती आहे. या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियस तुम्ही बघा कुठल्याही याच्यामध्ये काय असतं? अशा पद्धतीने हे न्यूक्लियस असतं. अशा हे न्यूक्लियसचं काय असतं? स्ट्रक्चर असतं. हे असं न्यूक्लियसचं काय असतं? तुमचं इथे स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये काय असतो? न्यूक्लिओलस असतो. आणि याच्यामध्ये काय असतात? असे फायबर्स लाईक स्ट्रक्चर असतो. या फायबर्स लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो? क्रोमॅटिन फायबर्स. काय म्हणत असतो? क्रोमॅटिन फायबर. आता हे तुम्हाला जाणून घेणं का गरजेचं आहे? तुम्हाला जर डीएनए आणि आरएनए हेच फंक्शन समजून घ्यायचं असेल, तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन ह्या सगळ्या ज्या आहे त्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर हे बेसिक तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे की सेल असते, सेल पासून न्यूक्लियस बनत असतो. न्यूक्लियस मध्ये काय असतात? न्यूक्लियस मध्ये हे फायबर्स लाईक स्ट्रक्चर असतात. फायबर्स लाईक स्ट्रक्चर असतात त्याला आपण काय म्हणतो असतो? क्रोमॅटिन फायबर्स होतात. काय म्हणतात त्याला? क्रोमॅटिन फायबर. मग ज्यावेळी सेल डिव्हिजन होत असते, मग आता सेल डिव्हिजन होते म्हणजे काय होत असते बाळांनो? सेल डिव्हिजन जसं रिप्रोडक्शन होतं, एका सेल पासून दुसऱ्या 2 सेल तयार होतात. जसं सेल डिव्हिजन म्हणजे एका सेल पासून काय होत असते? 2 सेल तयार होत असतात. सेल डिव्हिजनच्या वेळेस काय होत असतात? हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहे त्या डिजनरेट म्हणजे अगदी थोडे आखूड म्हणजे छोटे होत जात असतात. सेल डिव्हिजनच्या वेळेस ते काय होत असतात? डिजनरेट होत असतात. आता हे सेल डिव्हिजन कधी होत असतात? सेल डिव्हिजन हे 2 वेळा होत असतं. सेल डिव्हिजन आता हे तुम्हाला मायटोसिस आणि मिओसिस हे आपल्याला डिटेलमध्ये समजूनच घ्यायचं आहे नंतर, आता लगेचच नाही. मायटोसिस आणि मिओसिस ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस काय होत असतं? आपलं हे सेल डिव्हिजन होत असतं. आता मायटोसिस कधी होतं? ज्यावेळेस ग्रोथ, सेलची जी ग्रोथ आहे, ग्रोथ होताना काय होत असतं? मायटोसिस. आणि मिओसिस कधी होत असतं? ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशनची जी प्रोसेस होत असते त्यावेळेस काय होत असते? तुमची मिओसिस होत असते.
आता या सगळ्या प्रोसेसमध्ये बघा, या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होत असतं नीट समजून घेऊया. सेल डिव्हिजन होते. एका सेल पासून काय होत आहे, 2 सेल तयार होत आहेत किंवा गॅमेट फॉर्मेशन होत आहे. आता गॅमेट फॉर्मेशन मध्ये काय होत असतं, एक असतो मेल आणि एक काय असतो फिमेल. या फिमेल पासून आपण काय झालं, ऑफस्प्रिंग तयार झालो किंवा नवीन स्पेसिस तयार झालेलं आहे. मग मेलकडे काय असतात, मेलकडे तुमचे स्पर्म्स असतात. मेलकडे जे गॅमेट्स काय असतात, स्पर्म्स असतात. आणि फिमेलकडे काय असतात, एक सेल्स म्हणतो किंवा ओव्हरीज म्हणतो, याच्याकडे काय असतात, एक सेल. मग ज्यावेळेस काय होत असतं, सेल डिव्हिजन होत असते. सेल डिव्हिजन होत असताना मेल कडून काय येत असतात आणि फिमेल कडून 46 क्रोमोझोम्स. आता बघा, क्रोमॅटिन फायब्रेट सेल डिव्हिजनच्या वेळेस डिजनरेट छोटे 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 होत गेले आणि त्याचे काय झाले, क्रोमोझोम्स तयार झाले. पण हे क्रोमोझोम्स कधीही असे सिंगल येत नाही, ते नेहमी काय येतात, पेअर मध्ये. कधी येतात, जेव्हा सेल डिव्हिजन होत असते किंवा गॅमेट फॉर्मेशन होत असतं. मग ह्या 46 याच्यामध्ये 46 म्हणजे 23 पेअर्स. किती, 23 पेअर्स. 46 क्रोमोझोम्स म्हणजे 23 पेअर्स असतात. 23 टू जा काय होत असतात तुमचे 46, म्हणजे 23 तुमचे मेल कडून, मम्मीकडून, 23 काय होत असतात, पप्पांकडून येत असतात. मग आपण बघा, आपण म्हणत असतो की माझा डोळ्यांचा रंग माझ्या वडिलांच्या डोळ्यांच्या रंगासारखा आहे, माझ्या केसांची ठेवण माझ्या आईच्या माझा स्किनचा कलर माझ्या वडिलांच्या स्किनच्या कलर सारखा असतं. हे सगळं कशामुळे होत असतं, क्रोमोझोम्स आणि जीन्समुळे या सगळ्यामध्ये होत असतं. मग आता या 23 पेअर मध्ये ज्या 22 पेअर्स असतात त्या काय असतात, ऑटोसोम्स असतात. म्हणजे आपण नेमकं कसं दिसतो, आपले सगळे कॅरेक्टरिस्टिक हे सगळं डिसाईड करणारा. आणि एक जी पेअर असते ती असते तुमची सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय रे, तुम्ही मेल किंवा फिमेल काय असणार आहे हे डिसाईड करणारी एक पेअर असते, ती काय असते, ती सेक्स क्रोमोझोम. मग आता ह्या 46 क्रोमोझोम्स मध्ये ह्या 23 पेअर्स असतात, म्हणजे मेल आणि फिमेल कडून आलेल्या, आई आणि वडिलांकडून आलेल्या. मग आता या 23 पेअर्स मध्ये 22 ज्या पेअर्स असतात त्या ऑटोसोम्स असतात. म्हणजे आपण नेमकं दिसतो कसं, आपल्या केसांची ठेवण, आपली हाईट, सगळ्याच गोष्टी, आपली मेंटल सगळ्याच गोष्टी, आपली बुद्धिमत्ता कशी आहे, आपलं बाहेरचं स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं 23 ज्या पेअर्स असतात त्या डिसाईड करत असतात. आणि एक पेअर असते ती असते सेक्स क्रोमोझोम्सची. सेक्स क्रोमोझोम काय येत असतात, फादर कडून येत असतात. सेक्स क्रोमोझोम फादर कडून, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे, मेल आहे की फिमेल आहे हे डिसाईड करणारा एक्स असेल तर काय असणार आहे तुमचं, फिमेल असणार आहे. XY असणार काय असणार आहे, मेल असणार आहे. ही एक पेअर असते जी फादर कडून आपल्याकडे येत असते. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय, इथे क्रोमोझोम्स, इथे संबंध कशाचा आलेला आहे, क्रोमोझोम्स. या क्रोमोझोम्स मध्ये काय असतात, म्हणजे तुमच्या लक्षात आलं, सेल पासून न्यूक्लियस तयार झालं. न्यूक्लियस मध्ये काय असतात, क्रोमॅटिन असे फायबर्स असतात. मग हे फायबर्स काय होतात, डिजनरेट छोटे आखूट बारीक होत असतात कधी सेल डिव्हिजनच्या वेळेस. आणि मग ते असे पेअर्स मध्ये येतात, त्याला आपण काय म्हणत असतो, क्रोमोझोम्स. आणि या क्रोमोझोम्स वरती काय असतो, आपला डीएनए. हे जे क्रोमोझोम्स आहे या क्रोमोझोम्स वरती काय असतात, जीन्स काय असतात, क्रोमोझोम्स मध्ये तुमचे जीन्स. आणि सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते कोण ठरवतो, आपला जो डीएनए, डबल हेलिक्स स्ट्रक्चर असणारा जो डीएनए आहे तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो. आता डीएनए नक्की काय आहे, आरएनए नक्की काय आहे, आणि ते आपले हेरिडेटरी कॅरेक्टर कसे शो करत असतात, ते सगळे या ट्रान्सक्रिप्शन वगैरे ह्या प्रोसेस मध्ये कसे भाग घेत असतात, चला समजून घेऊया. आता हा काय दिसतोय तुमचा डीएनए, महत्वाचा घटक की जो आपले हेरिडेटरी कॅरेक्टर काय करत असतो, ठरवत असतो, हा डीएनए. आपण बघा, आपण म्हणता डीएनए टेस्ट करायची. डीएनए टेस्ट करायचे म्हणजे फादर आणि मदर यांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये काही आपण एक्झॅक्टली आपल्या आई वडिलांसारखे दिसतो का नाही, काही आपल्या फादर कडून आलेले असते, काही मदर कडून काही आलेले असतात, त्याच्यानुसार आपण काय करत असतो, दिसत असतो. डीएनए नक्की काय आहे. आता मागेच तुम्ही बघा एक घटना, विमान दुर्घटना झाली, खूप वाईट झालं की बरेच जे आहेत प्रवासी जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहे. मग तिथे काय झालं, तो विमानाचा स्फोट झाल्यामुळे काय झाला, सगळे ज्या बॉडीज आहेत त्या जळाल्या गेल्या. त्याच्यामुळे नेमकं डेड बॉडी, ह्या बॉडीज कोणाच्या आहे ते ओळखायला येत नव्हतं. त्यावेळेस काय केलं, तिथे डीएनए टेस्ट करण्यात आली. आता ही डीएनए टेस्ट जी आहे ती कशासाठी करत असतात, की नेमकं मी कोणाची मुलगी आहे
हे जर ओळखायचं असेल तर माझी डीएनए टेस्ट करतात. मग माझे फादर कोण आहे, माझी मदर कोण आहे हे ओळखायचं असेल तर काय करत असतात, तुमची डीएनए टेस्ट करत असतात. मग हा डीएनए ठरवत असतो हेरिडेटरी, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जे गुणसूत्र आहे, क्रोमोझोम्स आहे किंवा जीन्स आहे हे ट्रान्सफर होत असतात. आपले जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपल्या मुलांमध्ये जात असतात. मग मुलांचा केसांचा रंग किंवा चेहऱ्याचा रंग किंवा डोळ्यांची ठेवण, डोळ्याचा रंग हे आई किंवा वडिलांसारखं असतं. हे सगळं कशामुळे, ह्या डीएनए मुळे, त्याच्यामध्ये असणाऱ्या जीन्समुळे. मग आता हा डीएनए नक्की काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे हे कसलं स्ट्रक्चर आहे डीएनएचं. सर डीएनए काय असतं, तुमचा डबल हेलिक्स त्याचं काय असतं हे स्ट्रक्चर असतं. अशा पद्धतीने काय असतं, डबल हेलिक्स त्याचं स्ट्रक्चर असतं, हेलिक्स म्हणतात याला. आता हा जो डीएनए आहे डिऑक्सिराइबो, डीएनएचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे, डीएनए मीन्स डिऑक्सिराइबोन्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, डिऑक्सिराइबोन्यूक्लिक ऍसिड. तर काही फॉस्फेट ग्रुप आहे, तुमचे नायट्रोजन बेसिस आहे याच्यापासून काय, आणि काही पेंटोज शुगर आहे याच्यापासून काय बनलेला आहे, तुमचा डीएनए हा इथे बनलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं, हे सगळे जे जीन्स आहे किंवा आपण कशासारखे, हे कसं कोण डिसाईड करत असतं तर डीएनएच्या स्ट्रँड्स वरती काय असतात, अशा पद्धतीने काय असतात, कोड आणि कोड्स असतात. हे काय असतात, कोड्स असतात. मग याच्यामध्ये या कोड्स मध्ये काय असतात, ए अँड टी म्हणजे ऍडिनिन अँड थायमिन. ऍडिनिन हा काय होत असतो, नेहमी थायमिनशी पेअर करत असतो. आणि जी आणि गॉनिन आणि सायटोसिन, गॉनिन हा काय करत असतो, नेहमी सायटोसिनशी बॉन्डिंग करत असतो. म्हणजे याच्या अल्टरनेट, ऍडिनिनच्या अल्टरनेट नेहमी तुम्हाला थायमिन दिसणार, गॉनिनच्या अल्टरनेट नेहमी काय दिसणार, सायटोसिन दिसणार आहे. आता ऍडिनिन आणि थायमिन याच्यामध्ये बघा इथे अशा पद्धतीने काय असतात, ए टी जी सी अशा पद्धतीने असतात. मग इथे ऍडिनिन आहे तर इथे थायमिन येणार, इथे थायमिन आहे तर इथे ऍडिनिन येणार, इथे गॉनिन आहे तर इथे काय येणार, सायटोसिन येणार, इथे सायटोसिन आहे तर इथे काय येणार, तुमचं गॉनिन. अशा पद्धतीने येणार आहे. मग आता तुमचा हा ए आणि टी म्हणजे ऍडिनिन आणि थायमिन याच्यामध्ये काय असतो माहिती तुम्हाला, डबल बॉन्ड असतो. कशा काय असतो, डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड कशाचा असतो रे, हा डबल बॉन्ड असतो तुमचा हायड्रोजनचा. कशाचा असतो, हायड्रोजनचा. मग तुम्हाला जर विचारलं की हे जे नायट्रोजन बेसिस आहे तर ऍडिनिन कोणाबरोबर पेअर होणार, 100% लिहायचं तुम्ही. ऍडिनिन हा नेहमी कशाबरोबर पेअर होणार आहे, ऍडिनिन हा थायमिन बरोबर. त्यांच्यामध्ये बॉन्ड कोणता आहे, डबल बॉन्ड. कशाचा बॉन्ड, हायड्रोजनचा डबल बॉन्ड असतो. त्यानंतर गॉनिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये काय असतो, तुमचा ट्रिपल बॉन्ड असतो. काय असतो, ट्रिपल बॉन्ड. हा बॉन्ड पण कशाचा असतो, तुमचा हायड्रोजनचा बॉन्ड असतो. गॉनिन आणि तुमचं सायटोसिन याच्यामध्ये पण काय असतो, ट्रिपल बॉन्ड असतो हायड्रोजनचा. ठीक आहे, लक्षात आलं. तुमच्या ऍडिनिन हा नेहमी थायमिन बरोबर पेअर करणार, गॉनिन हा नेहमी सायटोसिन बरोबर पेअर करणार. याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजनचा डबल बॉन्ड, याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजनचा ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं हे डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते बनलेलं आहे. त्याच पद्धतीने आरएनए, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजे काय, रायबोन्यूक्लिक ऍसिड. फक्त याच्यामध्ये जो तुमचा थायमिन आहे, याच्यामध्ये आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड हा फुल फॉर्म आहे. फक्त याच्यामध्ये कसं ए आणि टी आहे, जी आणि सी आहे, ह्या सगळ्या पेअर आहे. म्हणजे तुमच्या डीएनए मध्ये काय असतं बाळांनो, डीएनए मध्ये काय असतात, तुमचे जे नायट्रोजन बेसिस असतात ते कोणते असतात, ऍडिनिन, थायमिन, गॉनिन आणि सायटोसिन असतात, हे असतात. तसं तुमचं आरएनए मध्ये काय असतं, आरएनए मध्ये काय असतं, फक्त ह्या थायमिनच्या ऐवजी, या थायमिनच्या ऐवजी काय असतं, तुमचं युरॅसिल असतं. युरॅसिल, ऍडिनिन, युरॅसिल, गॉनिन आणि सायटोसिन. म्हणजे तुम्हाला डीएनए आणि आरएनए ची बेसिक इन्फॉर्मेशन आय थिंक तुमची इथे क्लिअर झाली असेल. आता जाणार आहोत आपण आपल्या ह्या महत्वाच्या प्रोसेसकडे. स्टुडंट, आता आपण बघणार आहोत तुमचं महत्वाचं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता काय आहे नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले मी डायरेक्टली तुम्हाला बोर्डवरती हे समजावून सांगणार आहे डिफरन्सच्या फॉर्म मध्ये, म्हणजे तुमचं बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि प्रश्न उत्तरांच्या दृष्टीने पण क्लिअर होणार आहे. विथ द हेल्प ऑफ आरएनए, जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए participate in the functioning of cell and thereby to control the structure and functioning of the body. आरएनएच्या मदतीने डीएनए काय करत असतो, नेहमी आरएनएच्या मदतीने काम करत असतो. काय काम करत असतो, प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतो. काय करत असतो, प्रोटीन तयार करण्याचं काम करत असतो, प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतो.
इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर इन डीएनए. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस जी सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे, या प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोर असते? तुमच्या डीएनए मध्ये. सगळ्यात महत्वाचा पॉइंट क्लिअर झाला. प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी जी इन्फॉर्मेशन असते ती कोणामध्ये स्टोर असते? तुमची डीएनए मध्ये. द इन्फॉर्मेशन विच इज रिक्वायर्ड फॉर द प्रोटीन सिंथेसिस इट इज स्टोर इन डीएनए. आपला जो डबल स्ट्रँड तुमचा जो डीएनए आहे, या डीएनए मध्ये काय असते? तुमची ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कोड्सच्या फॉर्म मध्ये काय असते? स्टोर असते. and synthesis appropriate proteins as per requirement is necessary for body. म्हणजे आपल्या बॉडीला कुठले कुठले प्रोटीन्स लागणार आहे रिक्वायरमेंट नुसार त्या प्रोटीन्सची सिंथेसिस, ते प्रोटीन्स तयार करण्यासाठी लागणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमची कुठे आहे? डीएनए मध्ये स्टोर आहे. पुढे these proteins are synthesized by DNA through RNA. मग हे जे प्रोटीन्स आहे आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स तयार होत आहेत, समजतंय तुम्हाला? आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स तयार होत आहेत ते कशामुळे तयार होत आहेत? डीएनए मुळे. म्हणजे आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी सगळ्या गोष्टींसाठी काय लागत आहेत? प्रोटीन्स लागत आहेत. मग हे प्रोटीन्स कुठे तयार होत आहेत? हे प्रोटीन्स तुमचे प्रोटीन्स कुठे तयार होत आहेत? तुमचे हे प्रोटीन्स तुमचे डीएनए मध्ये डीएनए तयार करतोय, डीएनए मध्ये तयार होतात. पण डीएनए कोणाच्या मदतीने करतोय? डीएनए तुमचा आरएनएच्या मदतीने करतो आहे, विथ द हेल्प ऑफ आरएनए. सगळ्यात महत्वाचं बघा, लक्षात येतं तुमच्या? दीज प्रोटीन्स आर सिंथेसिस बाय डीएनए. जे प्रोटीन आहे ते डीएनए कडून तयार केलं जातं थ्रू द आरएनएच्या मदतीने. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डोग्मा प्रोसेस. मग तुम्हाला सेंट्रल डोग्माची डेफिनेशन येणार आहे. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डोग्मा? दॅट इज proteins are synthesized by DNA through the RNA. This process is called as central dogma. Central dogma म्हणजे काय? हा प्रश्न 100% तुमच्या पेपर मध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सेंट्रल डोग्मा प्रोसेस म्हणजे काय? प्रोटीन सिंथेसाइज करणे. प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय डीएनए. डेफिनेशन सिंपल आहे. प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए with the help of RNA. That process is called as a central dogma process. मग या सेंट्रल डोग्मा प्रोसेस मध्ये काय होत असतं बघा? mRNA is produced as per sequence of nucleotides on DNA. मग हे जे तुमचं डीएनए आहे, या डीएनए वरती काय असतात? तुमचे न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय? तुमचं तेच तीन गोष्टी. न्यूक्लिओटाइड्स कशाने बनलेले आहे? तुमच्या पेंटोज शुगरने बनलेला आहे, फॉस्फोरिक ऍसिडने बनलेला आहे, आणि दुसरं काय आहे? तुमचे नायट्रोजन बेसिसने बनलेला आहे. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय? समजून घ्या सगळ्यांनी नीट व्यवस्थित. तुमचा हा जो डबल हेलिक्स स्ट्रक्चर असणारा जो डीएनए आहे, याच्यावरती काय आहे? तुमचे हे कोड्स आहेत, किंवा काय म्हणतो आपण याला? न्यूक्लिओटाइड्स म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण याला? न्यूक्लिओटाइड्स म्हणत असतो. मग आता न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय बघा, समजून घ्या. न्यूक्लिओटाइड्स हे तीन गोष्टींनी, न्यूक्लिओटाइड्स जे आहे ते तीन गोष्टींनी बनलेले आहे. कुठल्या तीन गोष्टी बघा? कुठल्या तीन गोष्टींनी बनलेला आहे? इट इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर. जी पेंटोज शुगर आहे, या पेंटोज शुगर पासून बनलेला आहे. त्यानंतर कशापासून बनलेला आहे? फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड पासून पण बनलेलं आहे तुमचे हे न्यूक्लिओटाइड. आणि पुढे नायट्रोजन बेसिस. नायट्रोजन बेसिस पासून बनलेले आहे तुमचे न्यूक्लिओटाइड, की जे तुमचे डीएनए वरती प्रेझेंट आहे. आणि नायट्रोजन बेसिस मध्ये तुमचं हेच आहे, ॲडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन, आणि आरएनए मध्ये काय होत असतं? तुमचं युरॅसिल हे रिप्लेस होत असतं. न्यूक्लिओटाइड समजलं तुम्हाला? न्यूक्लिओटाइड्स हे तुमचे पेंटोज शुगर, फॉस्फोरिक ऍसिड आणि नायट्रोजन बेसिसने बनलेले असतात. आणि नायट्रोजन बेसिस मध्ये हे सगळं तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो. हा ॲडेनिन हा नेहमी थायमिनशी पेअर करतो, आणि गॉनिन हा नेहमी सायटोसिनशी पेअरिंग हा करत असतो. क्लिअर सगळ्यांना? न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? सेंट्रल डोग्मा प्रोसेसची तुम्हाला मी डेफिनेशन पण सांगितली. इथे mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स काय आहे हे पण तुम्हाला समजावून सांगितलं. mRNA जो आहे तुमचा डीएनए वरती जे न्यूक्लिओटाइडची जी सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार काय होत असतं? तुमचा तयार होत असतो. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ डीएनए इज यूज. आता तुमचा जो डीएनए आहे डबल हेलिक्स आहे,
मग ह्या ज्या प्रोसेसमध्ये प्रोटीन सिंथेसिस होते फक्त एकच स्ट्रँड वापरला जात असतो. हे डबल हेलिक्स आहे ना, हा सिंगल स्ट्रँड काय होत असतो, एकच सिंगल स्ट्रँड हा प्रोटीन सिंथेसिस मध्ये वापरला जात असतो. ओनली वन ऑफ द टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए इज यूज इन दिस प्रोसेस. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का या वाक्याचा अर्थ, की एकच स्ट्रँडचा उपयोग होत असतो. डबल हेलिक्स स्ट्रक्चर असलं तरी दोन्ही स्ट्रँडचा तिथे उपयोग होत नाही, एकाच स्ट्रँडचा तिथे उपयोग होत असतो. दिस सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used by synthesis. म्हणजे always complementary, म्हणजे तुमचा एकावरती तुमचा ऍडिनिन असेल तर दुसऱ्या स्ट्रँड वरती तुमचा थायमिन येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा एका स्ट्रँड वरती गॉनिन असेल तर दुसऱ्या स्ट्रँड वरती काय येणार आहे, तुमचा सायटोसिन येणार आहे. असं कॉम्प्लिमेंटरी नेहमी ते असतं. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. मग आता ट्रान्सक्रिप्शन सगळ्यात जो पहिला पॉइंट होता तुमचा, ते मला समजलं असेल. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे RNA तयार होणे. द प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस होणं, या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार आहोत. आता इथे काय दिले, ट्रान्सक्रिप्शनची तुम्हाला इथे डायग्राम पण दाखवलेली आहे. तुम्हाला काय सांगितलं, हा आपला डीएनए बघा, डबल हेलिक्स स्ट्रक्चर वाला हा डीएनए आहे. हे त्याचं स्ट्रँड आहे, एकच स्ट्रँड वापरत असतं. इथे काय आहे, ऍडिनिनच्या पेअर मध्ये थायमिन आहे. युरॅसिल म्हणजे RNA असेल तर काय, थायमिन जे आहे, थायमिनला रिप्लेस कोण करतं, युरॅसिल. ठीक आहे. गॉनिन सायटोसिन गॉनिन, परत ऍडिनिन थायमिन, असं काय असतात, हे त्यांचं ठरलेलं असतं. कोण कोणाच्या अपोजिट असणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं, A च्या अपोजिट T असतं आणि G च्या अपोजिट तुमचं C असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे RNA न्यूक्लियोटाइड्स आहे, हे 3 दाखवलेले आहे. हे याच्यामध्ये एक एन्झाईम असतं, त्या एन्झाईमचं नाव आहे RNA पॉलिमरेज, आणि ही तुमची ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे, RNA तयार होण्याची प्रोसेस. ओके. द mRNA इज फॉर्म इन द न्यूक्लियस, कम्स इन सायटोप्लाझम. mRNA नेहमी कुठे तयार होत असतो, mRNA हा नेहमी न्यूक्लियस मध्ये तयार होत असतो. mRNA फॉर्म इन न्यूक्लियस, कम्स इन सायटोप्लाझम. जो न्यूक्लियस मध्ये तयार होणारा mRNA कुठे आला, तुमचा सायटोप्लाझम. ही तुमची सेल आहे, हा तुमचा काय आहे, न्यूक्लियस आहे. इथे आपण डॉट 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 लाईकचं जो स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काढत असतो, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो, सायटोप्लाझम. मग आता इथे न्यूक्लियस मध्ये काय झाला, तुमचा mRNA तयार झालेला आहे. तो आला कुठे, तुमचा हा इथे सायटोप्लाझम मध्ये आला. कुठे आला, सायटोप्लाझम मध्ये. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. तो काय आला, साधा सुद्धा आला का नाही, त्याने डीएनए कडून एक कोडच्या फॉर्म मध्ये. कोड म्हणजे बघा, आपले फ्रेंड्स असतो, त्या फ्रेंड्सची कशी कोड लँग्वेज असते. म्हणजे जर घरात आपले मम्मी पप्पा असेल आणि त्याला तुमच्या मित्राला तुम्हाला खेळायला बोलवायचं आहे, तो काय करत असतो, खिडकीमधून काहीतरी आपल्याला इशारे करत असतो, काहीतरी कोड लँग्वेज मध्ये सांगत असतो किंवा हात वगैरे करत असतो. मग तसं त्याच पद्धतीने mRNA काय करत, mRNA जो तयार झालेला आहे तो कुठे आला, सायटोप्लाझम मध्ये. मग सायटोप्लाझम मध्ये साधा सुद्धा आला का नाही, त्याने डीएनए कडून जो आणलेला आहे कोडच्या फॉर्म मधला जो मेसेज आहे तो कुठे आणला, सायटोप्लाझम मध्ये आणलेला आहे. इट ब्रिंग्स द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए कडून असणारा कोड मेसेज त्याने सायटोप्लाझम मध्ये आणलेला आहे. द मेसेज कंटेन्स द कोड्स फ्रॉम अमिनो ऍसिड. त्याच्यामध्ये काय आहे, हे सगळे असे कोड्स आहेत, हे सगळे बघा, AUGCC. आता तुम्ही म्हणाले याचं फिक्स पॅटर्न आहे की नाही, हे काही कसे पण असू शकतात, पण लक्षात ठेवा याच्या अपोजिट, Aच्या अपोजिट युरॅसिलच्या अपोजिट, Gच्या गॉनिनच्या सायटोसिनच्या गॉनिन, हे फक्त लक्षात ठेवा. हे काय कसं कॉम्प्लिमेंटरी एकमेकांना असतात. मग ते मेसेज घेऊन येतात. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्टंट 3 न्यूक्लियोटाइड. त्यांच्यामध्ये काय असतं, 3 न्यूक्लियोटाइड. 3चं काय असतं, एक पेअर असते. 3 काय असतात, न्यूक्लियोटाइडची एक पेअर असते, कन्सिस्टिंग ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्टिंग ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. प्रत्येक जो अमिनो ऍसिड आहे तो 3 न्यूक्लियोटाइड्सनी बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, ट्रिपलेट कोडॉन म्हणणार आहोत. काय म्हणणार, ट्रिपलेट कोडॉन म्हणणार आहोत. मग डॉक्टर हरगोविंद खुराना, जे आपले आय थिंक भारतीय सायंटिस्ट आहे ना, बघा, डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ द इंडियन ओरिजिन, भारतीय मूळ वंशाचे जे डॉक्टर हरगोविंद खुराना जे आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. त्यांनी जे ट्रिपलेट कोडॉन आहे त्याविषयी त्यांनी खूप सारे रिसर्च केलं आणि 20 अमिनो ऍसिड्स, याचे फिल इन द ब्लँक्स मध्ये येणार की त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, डॉक्टर हरगोविंद खुराना. कशाचा अभ्यास केला, ट्रिपलेट कोडॉनचा अभ्यास केला. किती अमिनो ऍसिड शोधून काढले, 20 अमिनो ऍसिड शोधून काढले. आले 3 प्रश्न आपले इथे क्लिअर केले. डॉक्टर हरगोविंद खुराना, ट्रिपलेट कोडॉनचा अभ्यास, आणि त्यांनी 20 अमिनो ऍसिड शोधून काढले आहे.
For this work, he has been awarded with the Nobel Prize in 1968. 1968 मध्ये त्यांना नोबेल हे जे सगळ्यात रिसर्च साठी उच्च असं जे अवॉर्ड आहे ते त्यांना मिळालेलं आहे. विथ अदर 2 सायंटिस्ट, 2 सायंटिस्ट बरोबर त्यांना काय मिळालेलं आहे, अशा पद्धतीने हे अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे डॉक्टर हरगोविंद खुराना यांना. बघा पुढे बघा. Each mRNA is made up of thousands of triplet codon. mRNA कशापासून बनलेला आहे तुमचा? mRNA हा थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन पासून बनलेला आहे. थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कशापासून? ट्रिपलेट कोडॉन पासून. 3चा संच ट्रिपलेट कोडॉन पासून बनलेला आहे. As per the message on mRNA, amino acids are supplied by tRNA. आता RNA चे 3 प्रकार आहे. RNA चे काय आहे? 3 टाइप्स आहेत. कुठले तुमचे 3 टाइप्स? कमेंट सेक्शन मध्ये जरा सांगा. कुठला आहे? mRNA म्हणजे मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि tRNA. आपण बघा mRNA आणि tRNA आणि अजून rRNA सुद्धा आहे, राइबोसोमल RNA. असे 3 प्रकार आहे तुमचे RNA. हे RNA चे 3ही जे आहे प्रकार ते ह्या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या प्रोसेस मध्ये काय करत असतात? ते काम करत असतात. ठीक आहे. मग आता बघा, आता ह्या प्रोसेस मध्ये काय होत असतं? ऍज पर द मेसेज ऑन mRNA, अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. tRNA हे ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. आता हे जे आहे इथे ट्रान्सलेशनची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. द अमिनो ऍसिड ब्रोट in by tRNA are bonded together by peptide bond with the help of rRNA. During this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of the triplet codon. This is called as a ट्रान्सलोकेशन. नक्की याचा अर्थ काय आहे? तो स्टुडंट काय आहे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, की जो खूप अवघड जातो तुम्हाला टॉपिक. पण हा जो ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आहे तुम्हाला मी डायरेक्ट डिफरन्सच्या फॉर्म मध्ये समजावून सांगते. म्हणजे तुम्हाला पेपरला जर ट्रान्सक्रिप्शन वरती शॉर्ट नोट आली त्याची डेफिनेशन आली, ट्रान्सलेशन वरती शॉर्ट नोट आली, डेफिनेशन आली, डिफरन्स आला किंवा कुठलाही प्रश्न आला, फिल इन द ब्लँक्स आला, मॅच द पेअर आला, तरी तुम्हाला प्रश्नाची उत्तर हे लिहिता येणार आहे. सो काय आहे तुमचं ट्रान्सक्रिप्शन? फॉर्मेशन ऑफ mRNA. काय तयार होतोय तुमचा? mRNA तयार काय होतोय तुमचा? mRNA ची काय होती तुमची निर्मिती होते? कशापासून? DNA पासून. ही झाली त्याची डेफिनेशन. फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. मग ट्रान्सलेशन मध्ये काय होतंय? प्रोटीन सिंथेसिस होते, प्रोटीन तयार होत आहे. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. इथे काय होतंय तुमचा? DNA पासून. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? सगळ्यात पहिले काय होतोय आपला? या DNA पासून काय तयार होतोय? mRNA तयार होतोय. DNA पासून काय तयार होतो आपला? mRNA तयार होतो. हा mRNA कुठे जातो तुमचा? mRNA सायटोप्लाझम मध्ये जातो. कुठून? न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये जातो. आणि या mRNA पासूनच काय तयार होतात तुमचे? प्रोटीन्स. काय तयार होतात? प्रोटीन्स. कोणामध्ये तयार होतात? ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये. कोणामध्ये? ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये. म्हणजे तुम्ही ह्या जर एवढी स्टेप जर लक्षात ठेवली तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन मधला डिफरन्स कधी कन्फ्युजन होणार नाही. फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं? फॉर्मेशन ऑफ DNA, फॉर्मेशन ऑफ mRNA म्हणजे DNA पासून mRNA तयार होतो, याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणणार. आणि या mRNA पासून प्रोटीन तयार होणार, याला काय म्हणणार तुम्ही? ट्रान्सलेशन म्हणणार आहात. फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन अँड फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स. फक्त लक्षात ठेवायचे प्रोटीन्स कोणापासून तयार होणार? mRNA पासून. म्हणजे तुम्हाला जर डिफरन्स लक्षात ठेवायचा असेल तर हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. mRNA कोणापासून तयार झाला? DNA पासून. इथे तुमचे प्रोटीन्स कोणापासून तयार झाले? mRNA पासून तयार झाले. याला म्हणणार तुम्ही ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये काय लिहिणार आहात? इट इज टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. तुमची जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे, तुमची जी सेल आहे, सेलच्या न्यूक्लियस मध्ये घडत असते. तसं तुमची ट्रान्सलेशनची प्रोसेस कुठे घडते? इट इज टेक्स प्लेस इन राइबोसोम. ती राइबोसोम मध्ये घडत असते. मग राइबोसोम कुठे असतो? राइबोसोम तुमचा सायटोप्लाझम मध्ये असतो, लोकेटेड इन सायटोप्लाझम. हे जर आठवलं नाही लिहिलं तरी चालेल. फक्त ही कुठं होतं? तुमचं ट्रान्सक्रिप्शन होत असतं न्यूक्लियस मध्ये, हे होत असतं राइबोसोम. राइबोसोम कशामध्ये आहे? सायटोप्लाझम मध्ये आहे. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये हे 2 पॉइंट कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही आणि रट्टा सुद्धा मारायची गरज नाही. इकडे काय लक्षात ठेवणार? डेफिनेशन मध्ये फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA. इकडे काय लक्षात ठेवणार? फॉर्मेशन ऑफ
proteins from mRNA, it is takes place in nucleus, it is takes place in ribosome which is situated at the cytoplasm. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला हे दोन्ही पॉइंट आता इथे क्लिअर झाले असेल. लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय होत असतो, ओनली mRNA टेक्स पार्ट इन द ट्रान्सक्रिप्शन. एकच घटक ह्या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये भाग घेत असतो, तो कोणता आपला mRNA म्हणजे मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनए आपला ह्या ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये भाग घेत असतो. पण तुमच्या ट्रान्सलेशन मध्ये आरएनएचे तीनही भाऊ भाग घेत असतात. कोणते, mRNA, tRNA आणि rRNA. मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि राइबोसोमल आरएनए टेक्स पार्ट इन द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये तीनही भाऊ भाग घेतात, पण ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये फक्त एक भाऊ भाग घेतो. कुठला, mRNA. बडे भैया कोणते तुमचे, mRNA. आणि ट्रान्सलेशनच्या डेफिनेशन मध्ये बडे भैयाच येत आहे, कुठले, mRNA. ठीक आहे, सो हा झाला तुमचा थर्ड पॉइंट. आणि चौथ्या पॉइंट मध्ये परत पहिला पॉइंटच रिपीट होतोय जवळजवळ. दॅट इज ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन आरएनए होतो तयार, कशापासून, डीएनए. आणि ट्रान्सलेशन मध्ये प्रोटीन्स तयार होतात, कशापासून, आरएनए पासून तयार होत असतात. क्लिअर सगळ्यांना? चारही पॉइंट, शॉर्ट नोट, फिल इन द ब्लँक, सगळं तुमचं याच्यावरून क्लिअर झालं असेल. पहिल्या पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्ही, डेफिनेशन. दोघांची डेफिनेशन अगदी शॉर्टकट तुम्ही म्हणतात ना टीचर, शॉर्टकट मध्ये लिहून द्या. शॉर्टकट मध्ये तुमच्यासाठी लिहून दिलेली आहे. दॅट इज फॉर्मेशन ऑफ mRNA from DNA is called as the translation. Formation of proteins from mRNA is called as the translation. It is takes place in the nucleus, it is takes place in the ribosome which is situated at the cytoplasm. Only mRNA take part in the translation, transcription, and only three brothers which is mRNA, tRNA, rRNA take place in the translation process. Here RNA is from the DNA and here proteins are from the RNA. This is nothing but a ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. हे आहे तुमचं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आता एक छोटासा टॉपिक राहिलेला आहे की ज्याचं नाव आहे ट्रान्सलोकेशन. चला समजून घेऊया ट्रान्सलोकेशन नक्की काय आहे. सो काय आहे ट्रान्सलोकेशन, चला समजून घेऊया फटाफट. दॅट इज प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ राइबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA. mRNAच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे काय होतंय तुमचं, राइबोसोमची मुवमेंट. द मुवमेंट ऑफ व्हॉट, द मुवमेंट ऑफ राइबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड. हा काय आहे तुमचा mRNA. हा काय आहे तुमचा mRNA. याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काय होते तुमची, राइबोसोमची मुवमेंट होते. कशाची, राइबोसोमची मुवमेंट होते. दॅट इज द मुवमेंट ऑफ राइबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड. काय होतंय तुमचा, हा तुमचा mRNA आहे. हा काय आहे तुमचा mRNA आहे. त्याचं हे एक टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जी राइबोसोमची मुवमेंट होते, कशाची, राइबोसोम कुठे असतो तुमचा, सायटोप्लाझम मध्ये असतो. म्हणजे mRNA मध्ये राइबोसोमची मुवमेंट एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे होते. यालाच आपण काय म्हणणार आहोत, ट्रान्सलोकेशन. लोकेशन काय करतात इथे, चेंज करतायत. जागा काय करतात ते अशा पद्धतीने चेंज करतायत. पण चेंज कशी करतायत, बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे तुमचा हा mRNA आहे, याच्यामध्ये डिस्टन्स काय आहे, 1 2 3 ट्रिपलेट कोडॉन. हा त्यांचा एक बंच झाला, 1 2 3 हा एक ट्रिपलेट कोडॉन, 1 2 3 हा एक ट्रिपलेट कोडॉन. अशा पद्धतीने ह्या राइबोसोमची हा काय आहे, राइबोसोम काय करतोय, त्याची जागा बदलतोय. कुठे, mRNA मध्ये काय करतोय, दॅट इज द मुवमेंट ऑफ द राइबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ, दिस इज फर्स्ट एंड, दिस इज द लास्ट एंड. The movement of ribosome from the one end of the mRNA to the other end of mRNA by the distance of वन ट्रिपलेट कोडॉन. हे म्हणजे काय, एक कोडॉन. एक कोडॉन कशापासून बनलेला आहे, तीन गोष्टींपासून, ट्रिपलेट पासून बनलेला आहे. बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट. डिस्टन्स काय आहे त्यांच्यामध्ये, वन ट्रिपलेटचं काय आहे, डिस्टन्स आहे. यालाच तुम्ही म्हणणार आहात ट्रान्सलोकेशन. इतकं साधं सिंपल आहे. काय होतंय तुमचं इथे, दॅट इज मुवमेंट ऑफ राइबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ दी
mRNA to the other end of the mRNA by means of distance of one triplet codon. डिस्टन्स किती आहे त्यांच्यामध्ये 1 2 3 परत 1 2 3 परत 1 2 3 अशा 3 म्हणजे 1 ट्रिपलेट कोडॉनचं काय आहे डिस्टन्स आहे. म्हणजे काय करतात ते लोकेशन चेंज करत आहेत. काय करता इन शॉर्ट लोकेशन चेंज करतात. यालाच आपण काय म्हणणार आहात ट्रान्सलोकेशन. अँड दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सलोकेशन. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारू द्या, तुम्हाला कुठेही विचारू द्या, काय लक्षात ठेवायचं ही डेफिनेशन तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचे. द प्रोसेस ऑफ मूवमेंट ऑफ रायबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड ऑफ mRNA बाय मीन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. सो अशा पद्धतीने आपला फायनली हेरिडिटी आणि इव्होल्युशन हा चॅप्टर इथे संपलेला आहे. याच्यातला प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला अगदी छानपैकी क्लिअर केलेला आहे. आणि तुम्ही प्रश्न उत्तरांचं तर टेन्शनच घेऊ नका. एक्सरसाइज मध्ये अगदी सिंपल सोप्या भाषेमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये कसे लिहायचे अगदी आयडियल क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला सांगणार आहेत आपल्या एक्सरसाइज मध्ये. तर चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय एव्हरीवन.